दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या भागाला कोणता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे ते पाहूया। पुढच्या काही तासांसाठी मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे। तर ठाणे, रायगड, पालघर, कोल्हापूर, अमरावती, अकोला आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात या घडीपर्यंत तरी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ज्या ठिकाणी 200 मिलीमीटरहून जास्तीच्या पावसाचा अंदाज असेल, ढगफुटी किंवा पूरस्थिती उद्भवण्यास वाव आहे, त्या भागांना रेड अलर्ट दिला जातो। ऑरेंज अलर्टमध्ये 125 ते 200 मिलीमीटरच्या आत पावसाचा अंदाज असतो। पुराची शक्यता गृहीत धरून लोकांनी सतर्क राहावं म्हणून ऑरेंज अलर्ट दिला जातो। येलो अलर्टमध्ये 80 ते 115 मिलीमीटरच्या आत पाऊस पडण्याचा अंदाज बांधण्यात येतो। अशा पावसानं जनजीवन विस्कळीत होत नसलं तरी पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन लोकांना सतर्क केलं जातं। मात्र वाऱ्याची दिशा बदलली तर हवामान विभागाकडून अलर्टमध्ये बदलही केला जातो।